सेवा करायचं तेच काम करायचं, गुरुने सांगितलं तेवढं करायचं.
त्या निमित्ताने माझ्याकडे आलेली सेवा ही, या सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत आमचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, भागवत कथाकार, शिवपुराण कथाकार, कोणतीच पदवी अशी नाही की त्याला लागत नाही. आमचे श्री हरी महाराज बाहेकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला जोरदार करतो. आता काय झाडा इथे वाजायचं. तसेच या ठिकाणी माझ्यासोबत आलेले मंगळूर गावचे भजन सम्राटांचे महादेव महाराज सगळ्याच्या परिचयाचे. आज काय घेऊन भरायला त्याला कंटिन्यू इकडे काय घेऊन भरायला तुम्ही असं समजू नका इथं राहिले तुम्ही गावात राहणार नाही. ही जागा अशी एकदा इथं उभा राहिलं की माणूस उभाच राहतो. कारण की जागा माग ही जागा अशी बरी उचलीत असते, म्हणजे प्रोत्साहन देते आणि प्रसाद देऊन जाते ही जागा. तसेच आमचे इकडे परिसराचे वैभव गायन सम्राट आमचे मुरली महाराज हजारे नाही. तसेच आमचे मृदंग सम्राट नामदेव महाराज, नामदेव महाराज. वा, नामदेव महाराजसाठी जोरदार कळलं. तसेच दोन आणि विनय गरी बाबा पण छान आहेत सर्वांसाठी. तसंच ज्यांच्या मुखारिंदातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात अशा असणारे आमच्या परिसरातील ज्येष्ठ वाद्यरत्न हरिभक्तपरायण भागवताचार्य ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालत येतं. तसे काकाला ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालत सांगा, भागवत सांगा, कोणतंही काम सांगा, काकाला उत्साहाने करावं वाटते. काही काम असतं सोडून देत होते परमार्थासाठी कधी वेळ काढतो. असे असणारे हरिभक्तपरायण आमचे काका आहेत. आम्ही त्या काका उत्तम काका नाव घेतलं तर कधी काकासाठी जोरदार काढलं. तसेच आपले हरिभक्तपरायण सज्जन महाराज, सज्जन महाराज, सज्जन महाराजांचं युट्यूब चॅनल बघा आहे. बाकीचे झालं तर झालं, पण इथं एवढे त्याचे चॅनलला सबस्क्राईब करायचं, पुन्हा ते लाईक करायचं आणि पुन्हा ते बेल आयकॉन घंटी वाजवायचं. वाजवा आपले महाराज आहेत. तेच तेच सज्जन दिगंबरजी काकडे त्यांच्यासोबत सर्व सहकारी मंडळी आमचे माणिकराव कदम देशमुख ते पण आलेले आहेत. आपले त्यांच्यासोबत सर्व त्यांचे व्हिडिओ ग्रामस्थान आमचे जवळचे सेवेसाठी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व महिला मंडळी, सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या चरणात धन्यवाद करतो आणि सेवेच्या ठिकाणी सुरुवात करतो. पंढरीचा महिमा सांगायला काय साधी गोष्ट आहे का? एवढा मोठा महिमा आहे पंढरीचा. तो महिमा, त्या पंढरीच्या महिम्याला काय उपमा देता येईल म्हणतात हे नाही. माझी तर वाणी अपुरी पडती म्हणतात. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. कोणती उपमा देता येईल पंढरीला? या पंढरपूरला कोणती उपमा देता येईल? तुकोबारामध्ये द्यायची जर झाली तर आईची उपमा देता येईल. काय या ठिकाणी आल्यानंतर वाट पाहे उभा भेटीची आवडी. जसं लेकराची वाट आई बघत असते. घरी जर आई असेल, लेकरू खेळायला गेला असेल तर कधी येते बाळ, कधी येते बाळ, काही नाही जेवला नाही, उन्हात खेळत असेल का, तशी जशी तळमळ आईला असते तशी देवाला तळमळ असते. जेव्हा आपली भक्ताची वाट बघत असतो. आईची एक उपमा देता येईल. हे बघा, आईची उपमा दिल्यानंतर पुन्हा मला तरी वाटत नाही या जगामध्ये उपमा दुसरी चांगली कोणती असेल. आईपेक्षा कोणती उपमा मोठी आहे? आई म्हणले की आई मध्ये कोण कोण आलं? संत आले, देव आले. आता संत आले, देव आले. आता संत आणि देव गेल्यानंतर बाकी कोणाची उपमा देता येईल? बाकी आता तुम्ही म्हणता महाराज असं कसं म्हणायला
धाम आहेत, 4 धाम आहेत, आहे की नाही? जगन्नाथपुरी, रामेश्वर, आहे की नाही? त्याची उपमा, धामाची पण उपमा कमी पडते. असा महिमा या पंढरीचा आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. महाराज म्हणतात ऐसा ठाव नाही कोठे. काय असा ठाव कुठंच नाही म्हणते की या ठिकाणी आल्यानंतर देव उभा उभी भेटे. तुम्ही आणखी भरपूर तीर्थाला गेला असता, काय भरपूर क्षेत्रांना गेला असता. जगन्नाथपुरीला जर गेलं तर देव कसा आहे? कोणी पाहिलं जगन्नाथपुरीचा देव? कोणीच नाही गेलं जगन्नाथपुरीला. मग सांगा ना कसा आहे देव जगन्नाथपुरीला? बघा राहत बालाजीला गेल्यावर देव कसा आहे? खाली गोविंदा कसा आहे? झोपलेला आहे की नाही? तुम्ही आणखी बरेच देवाच्या ठिकाणी जा, पण उभा देव फक्त एकच पांडुरंग परमात्मा आहे की नाही? कुठं कोण्या जागेवर देव तुम्हाला खेळताना दिसेल, कोण्या जागेवर झोपलेला दिसेल, कोण्या जागेवर बसलेला दिसेल, अनेक जागेवर अनेक प्रकारे भगवंत दिसेल. पण याच ठिकाणी एकच असं पंढरपूर या जगाच्या पाठीवर की या पंढरपूरमध्ये देव उभा भेटणार. असं कोणतं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला साक्षात देवाचे चरण स्पर्श करता येतो? तुम्ही भरपूर आला तुळजापूरून आले, तुम्ही देवीच्या चरणाला स्पर्श आहे का? पण फक्त या जगाच्या पाठीवर पंढरपूर आहे की आल्यानंतर आपलं जे डोकं आहे ते देवाच्या चरणावर ठेवता येते. ऐसा देव है. म्हणून महाराज म्हणतात ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थे काळी देती फळ. अनेक तीर्थ बोले महाराज, पण त्या तीर्थाचं फळ आहे का? काही काळाने भेटते. पण हे एक असं तीर्थ आहे म्हणजे आपल्या चंद्रभागेचं की इथं स्नान करणं आणि फळ. एवढं मोठं तीर्थाचं महत्व सांगितलं आहे, समोर आपण पाहणारच आहे की नाही? म्हणून महाराज तुकोबारा काय म्हणतात ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. तुका म्हणे पेठ. शेवटी तुकोबारा म्हणतात हे पेठ आहे, हे बाजार आहे. काय बाजार या अर्थाचा, बाजार या शब्दाचा अर्थ तुम्ही काही वेगळा करणार. बाजार या शब्दाचा अर्थ पेठ, पेठ या शब्दाचा अर्थ बाजार होते आणि बाजार या शब्दाचा अर्थ पेठ आहे की? पेठ म्हणजे बाजार. पूर्वीचे लोक म्हणायचे पेठ कुठे झाला पेठाला आहे की? इथं भक्तांचा बाजार आहे. एवढे भक्त आहेत तिथं, काय एवढे भक्त आहेत या पंढरपूरमध्ये. एवढे भक्त येतात. कशामुळे येतात? तुकोबारामध्ये साक्षात भूमीवर वैकुंठ आहे. तुम्ही बघा वारकऱ्याच्या दिंड्या, बालाजीला दिंड्या जातात का? जगन्नाथपुरीला दिंड्या जातात का? केदारनाथ बद्रीनाथला दिंड्या जातात का? जातात तर काय जातात? ट्रॅव्हल्स जातात आणि भरपूर लोक आता ट्रॅव्हल्स जातात तिकडे आहे. पण असं नाचत गात टाळ मृदंगाच्या तालावर नाचत जात दुसऱ्या तीर्थाला जात कोण नाही जात. इथंच काय येते? इथं संतांचा बाजार आहे. कशामुळे येते? तुकोबारा म्हणतात साक्षात भूमीवर वैकुंठ आहे. तुकोबारा म्हणतात त्यामुळे मी म्हणतो ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. अभंग सरळ आणि सोप्या पद्धतीने भावार्थ श्री गुरु नथुराम बाबांनी जशी मला बुद्धी दिली, नामनिष्ठ शिवाजी मोड बाबांनी मला जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी तुमच्या समोर मांडलेला आहे. अनेक विद्वान वक्ते या अभंगाचा वेगळा अर्थ सांगू शकते. जशी श्री गुरु मला आता बुद्धी देतील तसं मी एका पदाचं चिंतन तुमच्या समोर मांडेल. बरेच काही फायदे, बऱ्याच काही मिळकती पंढरपूरमध्ये आल्या.
कुठल्याही तीर्थाला गेलं तरी मोक्ष काशीमध्ये लोक आपण ऐकलेलं आहे का काशीला गेले की मोक्ष पण काशीला मोक्ष कधी मराठा काशीला मोक्ष मेल्यानंतर आहे पण आज या पंढरपूरमध्ये तुकोबरा म्हणतात नुसता जर कळस बी पाहिला तुकामध्ये मोक्ष देखीला तात्काळ हा नाश अहंकाराचा अहो नुसतं कळसाला जरी पाहिलं तरी मोक्ष मिळते आणि जो अहंकार आहे तो अहंकाराचा नाश होतो एवढंच नाही तुम्ही जर प्रदक्षिणा बी घातली काय प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा नाही घालता आली तुम्हाला जर अर्धी प्रदक्षिणा बी घातली तरी महाराज काय म्हणतात माहिती का पाहता रावणाची पाठ तीर्थे घडती 360 तीर्थाचं दर्शन होते तुम्हाला नुसतं पांडुरंगाच्या मंदिराची पाठ पाहिजे जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगा असा कोणत्या क्षेत्रावर गेल्यानंतर एवढं काही चांगल्या गोष्टी असतात आज तुकोबरा पंढरीचा महिमा का सांगत माहिती का भगवान पांडुरंगाचे लाडके लढेवाळ भक्त नामदेव राय एकदम लाडके आवडते नामदेव राय आणि या ठिकाणी पंढरपूरमध्ये राहणारे भागवत महाराज होते ते होते रुक्मिणी आई साहेबाचे रुक्मिणी आई साहेब भागवत महाराजाला प्रसन्न झाल्या आणि भागवत महाराजाला रुक्मिणी आई साहेबांनी काय दिलं माहिती का परीस दिला काय दिलं परीस दिला परीस दिल्यानंतर मग गावातले लोक त्यांना परिसर भागवत म्हणून या नावाने ओळखायला लागले कोणत्या परिसर भागवत म्हणून रोज अशा प्रकारे नामदेव महाराजांचे कीर्तन प्रवाहामध्ये व्हायचं आणि नामदेव महाराजांचे कीर्तन संपलं परिसर भागवत काय करायचे नामदेव महाराज याच्या अगोदरच महाद्वारामध्ये रामायण चालू करायचे रोज अशा प्रकारे बरेच दिवस असे चालत राहिले मग काय व्हायचं नामदेव महाराज कीर्तन करून यायचे कीर्तन करून आले की नामदेव महाराजांचा रामायण चालू होणे नामदेव महाराज दर्शन घेऊन पुढे निघायचे पुढे निघतात परिसर भागवत नामदेव महाराजांचा हात पकडायचे लोकांना म्हणायचे हा बघा नामदेव शिंपी नामदेव ह्याचा बाप माझा शिष्य होता ह्याचा आजा बी माझा शिष्य होता आणि नातू पण आता छान कीर्तन करायला हा बी माझा शिष्य असं प्रत्येक वेळेस नामदेव महाराज प्रत्येक वेळेस असं ते परीक्षण करायचे होता नामदेव महाराजाला वाटलं या ब्राह्मणाला एकदा दाखवावं लागते म्हणजे झटकाय काय ब्राह्मणाला नीटच करावं लागते म्हणजे नामदेव महाराजांनी काय केलं दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं नामदेव महाराज आले परिसर भागवत बोलायच्या आधीच नामदेव महाराज म्हणले महाराज रामकृष्ण रामकृष्ण काय चालू आहे रामायणात ते म्हणे लंका कांड चालू लंका कांड चालू आहे वा मग आता काही प्रश्न विचारू का परिसर भागवत थोडे अहंकारी होते ते म्हणे हो आम्ही ब्राह्मण कुळातले आम्हाला काय तुम्ही कोणता प्रश्न विचारा आम्ही त्याचं उत्तर देऊ बरं लंका कांड चालू आहे ना मग सांगा मग लंकेमध्ये कोण कुठे राहते परिसर भागवत नाही जमत म्हणले नामदेव महाराज कुंडली कवडे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार डायरेक्ट नामदेव महाराज करायचे चला ना वाटा प्रसाद संपलं रामायण गुण कुंडावर रामायण नामदेव महाराज परिसर भागवत बेजार झाले दुसऱ्या दिवशी आले नामदेव महाराजांचा तोच प्रश्न कोणत्या दिशेला कोण राहते सांगा विभीषण महाराज कोण राहते सांगा तुम्ही लंकेवरी लंका कांड चालू ना आपलं रामायणातलं तुम्ही ब्राह्मण रामायणाचार्य आहात तुमची फीस काय साधी का
3-3, 4-4 लाख रुपये फीस घेता तुम्ही, मोठे रामायण करा, है की नाही? परिसा भागवताला त्या दिवशी पण उत्तर नाही आलं. परिसा भागवत कंटाळून गेले. असं बऱ्याच दिवस नामदेव महाराजांनी त्यांचं रामायण होत द्यायचं. कीर्तन झालं की ते भागवत मुद्दाम चालू करायचे रामायण. तर रामायण चालू झाले की ते मुद्दाम नामदेव महाराजांना हिडकवण्यासाठी बसायचे. मग नामदेव महाराजांनी त्यांचं रामायणच होऊ दिलं नाही. मग त्यांना थोडं एक दिवशी मग आता काय करावं काही सुचना, रडतच गेले रुक्मिणी आईसाहेब. आईसाहेब म्हणे काय झालं? काय आईसाहेब म्हणे ते नामदेव रोज मला परेशान करायचे. मला म्हणताय सांगा लंकेमध्ये कुठं कोण राहते, लंकेची माहिती द्या, मला लंकेला यायचं. आईसाहेब म्हणे ठीक आहे चालेल. आईसाहेबाची लाडकी लिडीवाळ भक्त होती भागवत महाराज. आईसाहेबांनी हातावर घेतलं, लंकेत गेले. लंकेत गेल्यानंतर लगेच परिसा भागवताने वही काढली, टिपून घ्यायला. बरेच टिपणे महाराज असतात, ते काय करते मग प्रत्येक वेळेस असे टिपणे लिहित जाते आणि सुरू करते. तसे परिसा भागवत महाराज टिपण्या महाराज. तिथे लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी सुरू केलं, विभीषण महाराज कोणी आलेला राहते, त्याच्यानंतर अशोक वाटिका कोणी आलेला आहे, असं सगळं काही त्यांनी लिहून घेतलं. पूर्ण लंका फिरली. हळूहळू विभीषण महाराज तिथे आले. तिथे आल्यानंतर डोकून पाहिलं, आतमध्ये नामदेव महाराज कीर्तन चालू होतं. आले हे तर आपल्या आधी झाले, जाऊ दे बरं झालं आले, आता आपण काय करू, इथून निघून जाऊ. आईसाहेब म्हणजे चला ना आता आपण विभीषण महाराज दर्शन घ्या तुम्ही. ते म्हणले तिथं नको जायचं, माझ्या अगोदर तिथं माझा विरोधक आहे म्हणले, आता आपण इथून चला म्हणलं. विसा भागवत महाराजाला काय वाटलं की नामदेव महाराजाला कशी 2-4 महिने लागतील या. कुठं? पंढरपूरला आले. सकाळी रामायण चालू व्हायच्या अगोदरच गुळ द्यायला नामदेव महाराज बसले. आपल्या लंकेतला माणूस खरंय, जसं रुक्मिणी आईसाहेब मला माझ्यावर प्रेम करतात, भगवान परमात्मा नामदेव महाराजाला प्रेम करतात. नामदेव महाराजाला आवड आहे, भगवंताला नामदेव महाराज आवडते. मग भगवंतांनी आणला, काय अडचण नाही, विचारू द्या म्हणजे आला काय अडचण नाही, कारण की अभ्यास पूर्ण होता. सांगा मग आता लंकेमध्ये अशोक वाटिका कुठे सांगितलं. परिसा आमक्या आलेला अशोक वाटिका फलाने आलेले. खालच्या लोकांनी विचारायचं नामदेव महाराज बरोबर आहे? नामदेव महाराज म्हणतात हो अगदी बरोबर. पुन्हा म्हणायचे सांगा समोर मंदोदरीचं घर कुठे? सांगितलं भागवत महाराजांनी आमच्या आलेले. खालचे लोक म्हणायचे नामदेव महाराज बरोबर आहे का? नामदेव महाराज हो म्हणले की लोक माझे हा जमलं लोकांना काय हो म्हणले की खुशी आहे काय, त्याला काहीच मिळालं नाही. तेवढं सांगितल्यानंतर मग नामदेव महाराज मोठ्यावर आले. म्हणजे विभीषण महाराज कोणा मोठ्यावर, विभीषणाचं घर कुठे? सांगितलं भगवान महाराजांनी आमक्या ठिकाणी. बर तुम्ही आमक्या ठिकाणी म्हणतात, विभीषण महाराजांचे कीर्तन कोणाचं चालू होतं? कीर्तन चालू होतं का नाही? भागवत महाराज म्हणजे कोण चालू होतं? मग कीर्तन कोणाचं होतं? कशाचं सांगायला सांगायला तयार नाही जमत का? मग चला वाटा प्रसाद कुंडली गौरदे हरी विठ्ठल. त्या दिवशी पण रामायण होते नाही भागवत महाराजाला रागच होता. काही काळ गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या पत्नी राजाई आले धुणं धुण्यासाठी आणि परिसा भागवताची पत्नी कमलाच्या. हे नाव महत्वाचे बरं, हे नाव जास्त तुम्ही सांगा. परिसा भागवताच्या पत्नीचं नाव कमलाच्या होतं. आता त्या आले धुणं घाला, पण आता परिसा भागवताचा विषय काय वेगळाच होता. त्यांच्याकडे काय होता? परीस होता. त्यांच्या पत्नी आल्या तर काय बाबा सागळ्या पैंजण गमरेल्या पडला नाही नाकातनं ते घालून सगळा थाट एकदम दागिने हे असं गच्च भरलेले. आणि नामदेव महाराजांच्या घरी काय त्यांच्या पत्नीला अंगावर घालायला साडी पण नसायची, है की फाटकी साडी. मग त्या धुणं धुवायला आल्या आणि त्यांना तरस आला पुन्हा नामदेव महाराजांच्या पत्नीवर. राजा या साहेबावर तरस आला. म्हणजे
तुम्ही काय करा, हा परीस आमचे हा परीस घेऊन जा आणि तुमचे काय करा, सगळ्या लोकांना लावा आणि तुमच्यावरील प्रकृती सुधारा. त्यामुळे हो जमत्या. महाराज पण गेले 2-3 दिवस झालं गावाला. मग आम्ही काय करतो, नेतो तुम्हाला. परिसा भागवताच्या पत्नीला, नामदेव महाराजांच्या पत्नीला परीस दिला. परीस दिल्यानंतर त्यांनी रातोरात सगळं सोनं करून टाकलं. दुसऱ्या दिवशी ते सोनं बाजारपेठेत विकलं आणि त्याचे चांगले पैसे आले. पहिले घराची डागडुग केली, घर सुधरून घेतलं, घराला कलर बिलर दिला, घर चमचम चमचम चमकायला लागलं आणि मस्तपैकी गावाला पुरणपोळीचा स्वयंपाक. आले नामदेव महाराज 2 दिवसांनी 3 दिवसांनी. त्याच्यानंतर नामदेव महाराज आल्यानंतर लाईटवर मेन प्रकाश पडलाय. नामदेव महाराज म्हणजे घर तर आपलंच दिसायचं, आपल्याच घराकडे चालू, पण कसं रस्ता हुकल्यासारखं कसं वाटायचं. घरासमोर आले, गमगम गमगम गावात तुपाचा वास आलाय. ते म्हणजे हे घर आपलं नाहीच. परत निघाले. परत निघाल्यानंतर आतून आवाज द्याला, मला कुठं चालला, आता चालला तर परत निघाला. परत निघाला तसं म्हणाल्यानंतर नामदेव महाराज म्हणले, हे तर आपलंच गिराईक. एवढं मोठं आपल्या घराचं सजावट, एवढं मोठं कलर कुठून आला, कुठून आला? मी गेल्यानंतर तुम्ही काय खाली भागवताचं नाही केलं. 2-4 लाखाची काय धान्य बिन्य येते भागवत काय नाही. तुम्ही एखादी भागवताचं नाही केलं का? व्याजाने पैसे काढले कोणाकडून? सांगा लवकर, काय केलं तुम्ही? एवढा भाग कशाच्या व्यवहार केला? नाविलाजाने सांगावं लागलं की परिसा भागवताच्या घरून त्यांच्या पतीने मला परीस दिला आणि त्या परिसाला लोखंडाला लावलं आणि लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं झालं. ते सोनं बाजारात विकलं आणि आपल्या घराची डागडुग केली. घरी एवढ्या त्या पैशाने आपण एवढं काय सजावट केली. कुठे तो परीस महिना घेतला, परीस हातात आणि डायरेक्ट चंद्रभागेमध्ये फेकून दिला. 2 दिवसानंतर मग धुण्याची वाट बघायला गेला. कोण? परिसा भागवताच्या पत्नी. नामदेव महाराजांच्या घराची एक कायसाहेब घरीच. त्यांना वाटतं काय आता जावं तर परीस देवा करून. आपल्या महाराजांच्या परीस चंद्रभागेमध्ये फेकला. तसं करता 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 मग त्याच घरी आले. तो परीस द्या. आमचे मालक खूप रागावलेत माझ्या, परीस कुठे म्हणून मागायला. आता राजा साहेब म्हणल्या, काय सांगावं तुम्हाला, काहीच सांगता येईल म्हणल्या. परीस तर आता कसा कुठं कुठं आहे काय सांगावं. निघून तिकडून असं विचार करून आता सांगितले की आमच्या मालकाने तो परीस चंद्रभागेमध्ये फेकून दिला. तसं म्हणल्यानंतर त्या म्हणल्या, आमचे मालक तुम्हाला द्यायच मान. असं माहीत झालेलं की वार्ता पोहोचली पैसा भागवत. आले पैसा भागवत महाराज आले. त्यांना तेवढा चान्स पाहिजे आले. तुम्ही गरीब आहेत, आमच्या इथून तुम्ही पैसे चोरून आला. अनेक 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 गोष्टी नामदेव महाराजांना सुनावल्या. राग आला नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांनी पैसा भागवताचा हात धरला आणि गेले चंद्रभागेमध्ये. गेले वाळवंटामध्ये. वाळवंटात कडे असे हातात घेतले पाण्याचे. म्हणजे उचला तुमचा परीस बंद. नामदेव महाराज मूर्ख समजता का आम्हाला? आम्ही वेडे वाटतो का? आमचा परीस घेतला आणि आम्हाला वाळूचे खडे दाखवता. जास्त बोलू नका. एक खडा उचला आणि बघा. त्याने नाचकट काढलं, एका खड्याला लावलं, त्याचं सोनं झालं. आणखी त्या काढला, एका खड्याला लावलं, सोनं झालं. जेवढे खडे होते तेवढे एक खडा उचलून पाहिला, लोखंडाला लावला, त्याचं सोनं होत गेलं. तेव्हा परिसा भागवताचा जो गर्व होता तो नष्ट झाला. तिथे नामदेव महाराजांचे चरण त्यांनी धरले आणि त्या दिवशी नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्ही पंढरपूरमध्ये राहता आणि पंढरपूरचा महिमा तुम्हाला माहित नाही. काय महिमा आहे पंढरीचा? तेथील तुळानी काजळ Thank you.
साक्षात परिचय. एवढंच नाही, पंढरपूरचा महिमा आणि खूप मोठा सांगितला. एकदा भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा विषय चालू होता. असंच पुंडलिक महाराजाबद्दल ऋषी महाराज आले, म्हणले बऱ्याच काही. आता हे बघा, पुंडलिक महाराज ज्यावेळेस आईवडिलांची सेवा करीत होते त्यावेळेस कुकुट स्वामीच्या ऋषीमध्ये गदाभाग सर्वांनाच माहिती आहे. गंगा जमुना सरस्वती ह्या कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये सेवा करायच्या. सेवा करण्यामुळे करायच्या की आपण जे तिकडं पाप करतो आणि या ठिकाणी येऊन स्नान करतो तर आपलं पाप जातं. कशामुळे जातं? गंगेमध्ये स्नान केल्यामुळे. मग मला सांगा, आपलं पाप गंगेत गेल्यानंतर ते पाप कुठं जातं? मी बोलले समजेल सगळं. गंगेत राहत. असं काय बोला थोडंफार, म्हणजे मला वाटत तुम्ही ऐकायला लागले नाही तर आपलं कसं आहे नाही असं वाटत. ते पाप कुठं राहतं? गंगेत राहतं. आणि ते पाप आती झाल्यानंतर मग गंगा मलिन होती. मलिन झाल्यानंतर त्या गंगेला शुद्ध होण्यासाठी पुढे जाणार होतं कुकुट स्वामीकडे, ऋषीकडे जायच्या. आणि ऋषीकडे गेल्यानंतर ऋषीची सेवा केल्यानंतर त्या पुन्हा शुद्ध व्हायच्या. पुंडलिक महाराजांनी विचारलं की तुम्ही जाताना एवढ्या काळ्या कुठे स्त्रिया होत्या, तुम्ही त्या कुटियामध्ये गेल्या आणि एवढ्या लख प्रकाश पडल्यासारख्या एवढ्या सुंदर कशा करून आल्या? त्यांनी सांगितलं की तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात, आई वडिलांची सेवा करत नाही, बायकोच ऐकतात. बायकोच सगळेच आहे पण काही ऐकतात. आई वडिलांची सेवा करत नाही, नुसतं बायकोच ऐकतात. तशा माणसाने आमचं स्नान केल्यानंतर आम्ही मलिन होतो, म्हणून आम्हाला शुद्ध होण्यासाठी इथे यावं लागतं. तेवढा ऐकलं त्या दिवसापासून आई वडिलांची सेवा केली, एवढा अधिकार प्राप्त केला. एवढा अधिकार प्राप्त केला. पुंडलिक महाराज आई वडिलांची सेवा करायला लागले, देवाला यावं लागलं. देव आल्यानंतर पुंडलिक महाराजाला बोलायला लागले. पुंडलिक महाराजांनी देवाला थोडा तरी थोडा तरी वेळ दिला. एवढी आई वडिलांची सेवा होते. देव म्हणले मला बोल, मी देव. देव म्हणजे तुम्ही देव असता नाही तर कोण मी तुम्हाला बोलत नाही, माझ्याकडे वेळ नाही. मग मी कौरव थांबू, कुठं थांबू? पुंडलिक महाराजांनी वीट घेतली. तुम्हाला सर्व काही करता माहिती. माग वीट फिरकावली, देवाला उभा केलं. पुंडलिक महाराजांमुळे आज या देवाचं दर्शन आपल्याला झालं. म्हणून तो ऋषीचा अधिकार पुंडलिक महाराजाला. तीच चर्चा पार्वती मातेमध्ये आणि भगवान शंकरामध्ये चालत होती. तेव्हा ऋषी महाराज आले आणि ऋषींना विचारलं, देवा सर्व काही तीर्थ पुंडलिकाच्या द्वारे का जातात? मग त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, शंकर सांगे ऋषी पाशी सगळ तीर्थे येती माध्यान्काळी पुंडलिकाद्वारे. सकळ तीर्थे माध्यान्काळी येती पुंडलिकाद्वारे. करते अंघोळी वंदिती चरण. जेवढे काही जगातले तीर्थ आहेत ते सर्व तीर्थ माध्यान्काळी पुंडलिकाच्या द्वारे स्नानाला येतात. त्यामुळे बरोबर म्हणतात पंढरीचा महिमा. देता
देता अनेक उपमा ऐसा ठाव नाही कोठे देव भाव भेटे असा ठाव नाही की त्या ठिकाणी आपल्याला कुठेही गेलो आपण तरी आपल्याला देव भेटणार नाही पण साक्षात भगवान आपल्यासाठी जो वाट पाहे उभा भेटीची आवड कृपाळू तातडी मोठा वेळ अनेक संतांनी आपल्याला तेच सांगितले काय काय करा तुम्ही भजन करा भजन करून त्या मार्गाने चला कोणत्या मार्गाने साधू संत ज्या मार्गाने गेले मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते आज ज्या मार्गाने रमेश बाबा चालले कोणता मार्ग श्री गुरु कीर्तन केसरी नामपुष्कर नथुराम बाबाने जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आज बाबा चालले आणि आज जर वेगळा मार्ग जर झाला तर मग चुकली या फेरामुळे मार्ग चुकला तर फेरा पडणार आहे आणि मार्ग बरोबर झाला तर कल्याण असं काही नाही तुम्ही म्हणतात महाराज आमच्या मागे काही एक ताप आहे का आम्ही संसारिक आहे आमच्या मागे लेकरं सांभाळायचे आम्हाला शेती जनावर आहेत काही नाही गुरढोर आहेत असं काही नाही सांभाळा तुम्ही गुरु सांभाळा पण परमार्थ विचार तुकोबराने नका चालू रंगा पोरे सुखे बांधा माड्या करे आनंदाने घर बांधा गाडी बांधा बंगला बांधा पोरांना सांभाळा शिक्षणाला त्यांना शिक्षण शिकवा शिक्षण शिकवीत असताना त्यांना महत्त्वाचे संस्कार द्या संस्कार म्हणजे फक्त भारतीय संप्रदायामध्ये चांगले संस्कार आहेत बाकी इतर कुठलेही संस्कार चांगले नाही संतांनी जे मार्ग दाखवलाय आज गुरुवारी नथुराम बाबांनी जे मार्ग दाखवला त्या मार्गावर गुरुवारी रमेश बाबा चालले आणि रमेश बाबाच्या मार्ग आमच्यासारखे कितीतरी लोक चालले म्हणजे असे कितीतरी आमच्यासारखे त्या मार्गाला लावले कोणी लावले संतांनी लावले आणि संतांचं कामच ते काय जे भटकले त्यांना मार्गाला लावायचं संतांना देखवत नाही हे गुण हे जर असे जड गुण जीव सगळे जीव हे जडच असते ज्ञान हे सगळ्याला असते पण कोणतं ज्ञान असते बाकी सगळं काही ज्ञान असतं पण ते ज्ञान नसते ते ज्ञान पण असते पण ते प्राप्त नसते प्राप्त कुठं होते ते संतापाशी गेल्यानंतर होत असते तुम्ही जर संतापाशी जाऊन बसले तर तुम्हाला कळत असते आपलं कोण आहे वर्ग कोण आहे ज्ञान परिपागावे जरी मनी या ध्यानावे संता बघावे सर्वचित वा वैशता संताचे संगती संतापाशी चालावं बसावं लागलं आणि संतांपाशी बसल्यानंतर सर्व काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात महाराज म्हणतात त्या संतांपाशी जा त्यांच्यापाशी बसा
बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. तो देव पण आपल्याला कळतो. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. कोणी आपलं? तुम्ही म्हणता असं कसं बोलायला हे नाही. बायको आहे, लेकर आहेत, आई आहे, वडील आहे. आपलं कोणाला म्हणा, आपलं कोणाला म्हणा. खरं जर आपलं कोणी असेल तर ज्या दिवशी आपला देह या देहामधून जीव निघून जातो, या देहाचं काय करते लोक? काय करते? सांभाळून ठेवते. काचामध्ये आपले म्हणले आपले येते काचात त्याला असं मस्त फ्रेम बनवायची त्याची त्या देहाची आणि असं लाइटिंग चिटकवायची त्याला अशा आणि घरामध्ये असं प्रवेश करतानाच त्याला काचामध्ये असं फिट करायचं. असं होतं का? नाही होत. आपल्याच घरचे काय म्हणते काळा बाहेर नाही काळा काळा म्हणते हे नाही. जर अंगावर काही असेल त्याच्यात तर काढून घ्या म्हणजे भूषणही घेती काढून या बांधून या देती काळाच्या हाती. मग आपले आहेत ना तर मग आपल्याने आपल्या संगत राहायला पाहिजे ना. ही गोष्ट संतांपाशी गेल्यानंतर कळतं. अनेक संतांचे प्रमाण अनेक आहे. आपल्याला बाकी सर्व काही ज्ञान आहे. जमीन घेतो, जमीन घेतल्यानंतर कमी वाटायला लागली तर शरीराचा धुरा करतो आहे नाही. धुरा करून वाढविल्यानंतर म्हणतो हा आता जमलं. सगळ्या गोष्टी आहेत आपल्यापाशी, सगळं ज्ञान आहे आपल्याला, पण हे ज्ञान नाही. आणि हे ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर संतांपाशी यावं लागतं आणि संतांपाशी आल्यानंतर कळत असते. विठ्ठल विठ्ठल चटक कशाची? संसाराची. आपल्याला असं गोड खात लोकांचं ज्ञानात शुगर आहे. आपण विषयामध्ये रममान करतो. ज्ञानोबा म्हणतात विषय विषयाचा परिपाक गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय कडू असतात पण त्या विषयामध्ये आपण गुरफटल्या गेलो. कशामुळे गेलो? तिथं माया आहे आणि जिथं माया आहे तिथं देव नसतो. माया तीच देव आहे पण माया ही माया काढून ठेवते. आणि जर संतापाशी आपण जर गेलो तर मग आपल्याला लक्षात येते की ऐसा भाव नाही कोठे देव भाव भी भेटे. आपण जर आलोच नाही संताकडे तर आपल्याला काय कळत नव्हतं? काय कळत चंद्रभागा? आपण जातो आणखीन तीर्थांना. नाही चला चला आता काय करू आपण यावर्षी बद्रीनाथ करू, केदारनाथ करू. जा तुम्ही असं म्हणत नाही, जाऊ नका. काय पण चंद्रभागा पंढरपूरचं महात्म्य विशेष सांगितलेलं आहे. अनेक तीर्थाला जायची गरज नाही. नुसतं एकदा जर चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. नुसतं डोळ्याने चंद्रभागा मातेला पाहिलं तर जगातले सर्व 350 तीर्थाचं दर्शन. महाराज म्हणतात जे हे तीर्थ आहे हे तीर्थ जे आहे पंढरपूरचं चंद्रभागेचं हे तात्काळ फळ देते आणि दुसरे तीर्थ काही काळाने फळ देते. अभंगाच्या 3ऱ्या